नमस्कार. तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. आजच्या या व्हिडिओचं थंबनेल पाहूनच तुम्हाला समजलं असेल की बुवा आजचा व्हिडिओ कशाबाबत आहे. तर आजच्या आपलं थंबनेल काय आहे की बुवा 12th आणि सीईटी झाली, व्हॉट नेक्स्ट, म्हणजे समोर काय, नेक्स्ट काय करायचं. भरपूर जणांचे मला आता सीईटीचा रिझल्ट लागला, याच्या आधी 12वीचा रिझल्ट होऊन गेला, आता सीईटीचा नुकताच पीसीएम पीसीबीचा रिझल्ट झाला. भरपूर जणांचे फोन चालू झाले की बुवा सर काय करायचं सांगा, काही समजून नाही राहिलं, आमचं डोकं काम नाही करून राहिलं. काही काही जण असे आहेत की बुवा सकाळी फोन करतात सर इंजिनिअरिंग करतो, मग दुपारी फोन करतात सर बँकिंग करतो, मग संध्याकाळी फोन करतात सर एमपीएससी करतो, काही जण म्हणतात आता रात्री 12 वाजता फोन करून म्हणतात युपीएससी करतो. म्हणजे कन्फ्युज आहेत. सिंपल गोष्ट काय तर कन्फ्युज आहेत मुलं मुली जे काय जे आमचे विद्यार्थी आहेत ते कन्फ्युज आहेत. तर ते कन्फ्युजन दूर करण्यासाठीच आपण आजचा हा व्हिडिओ बनवून राहिलो. तर व्हिडिओचं टायटल काय आपलं की बुवा 12th आणि सीईटी झाली, व्हॉट नेक्स्ट. नेक्स्ट काय, तर नेक्स्ट ऑलवेज बेस्ट असला पाहिजे. एक सांगतो मी, पहा, नेक्स्ट ऑलवेज बेस्ट असला पाहिजेत, नाही तर आपली लाईफ वेस्ट होते, एवढं लक्षात ठेवजा. तर बेस्ट कसा करायचा नेक्स्ट, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पहा आता की बुवा याच्यामध्ये तुम्हाला दिसते की बुवा एका साईडला आहे पास्ट, एका साईडला आहे फ्युचर, एका साईडला आहे प्रेझेंट. आता पास्ट, आता भरपूर जणांना अभ्यास केला अशातला भाग नाही आहे. 12वीचा रिझल्ट थोडासा यावेळेस पेपर थोडे वियर्ड आले होते म्हणून थोडा रिझल्ट कमी आला. कसं आहे, शेवटी लक खराब असते. आपण ते म्हणता ना की बुवा आपण ज्या काही जणांचं असं झालं की ज्या पंक्तीत बसले त्या पंक्तीचा बुंदीचा वाढ सरला, अशी गोष्ट झाली की बुवा त्यांनी जो अभ्यास केला होता ते पेपरमध्ये नाही आलं. ठीक आहे, जे झालं गेलं पार पडलं, त्याचा विचार करू नका. आता पास्ट आपला खतम झाला, पास्टचं काहीच घेणं नाही. आता पास्ट गेला, आपले पेपर झाले, आपल्या सगळ्या गोष्टी झाल्या, पास्ट आपला खतम झाला. पास्टचा विचारच नाही करायचा की बुवा सर आम्हाला कमी पर्सेंटेज पडले, आम्ही तर एवढा अभ्यास केला होता, असं केलं होतं तसं केलं होतं. तर पास्टचा विचार करूच नका. फ्युचर आपल्या हातात बिलकुल नाही आहे, पण आपल्या हातात काय तर प्रेझेंट आहे सध्या. तर का बरं सांगत आहोत, हा प्रेझेंट जर आपण व्यवस्थित वापरला, या प्रेझेंटमध्ये जर व्यवस्थित सत्सद विवेक बुद्धीने जर आपण निर्णय घेतले तर आपलं फ्युचर व्यवस्थित होणार, नाही तर फ्युचर आपल्या हातात राहणार नाही. पास्टमध्ये भरपूर जणांनी काय केलं तर गलती केल्या की बुवा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, क्लासला ऍडमिशन घेतली, क्लासमध्ये गेले, पण क्लासमध्ये जे शिकवलं त्याचा काही घरी गेल्यानंतर आपण अभ्यास नाही केला, काही प्रॅक्टिस नाही केली, काही नाही केलं, आणि त्यानंतर मग रिझल्टच्या दिवशी म्हणतात की बुवा सर आम्हाला तर पर्सेंटेज नाही पडले. इव्हन मुलं सोडा, मुलाचे मायबाप बी म्हणतात की सर आमचा पोरगा तुमच्याकडे ट्युशनला होता, तुमच्याकडे क्लासला होता, पण त्याचा रिझल्ट आला नाही. अरे कसा काय रिझल्ट येईल, म्हणजे पालक वर्गाचं कसं झालंय, आपला मुलगा एक वेळेस क्लासला गेला, एक वेळेस ट्युशनला गेला म्हणजे काय तो झाला टॉपर, असं नसते ना. पालक वर्गाचं बी एक दायित्व असते, एक कर्तव्य असते की बुवा त्यांनी त्याच्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे. आपला मुलगा घरी किती वेळ अभ्यास करतो, किती वेळ अभ्यास नाही करत, याच्यावरून आकलन केलं पाहिजे, अनुमान लावलं पाहिजे. सोडा, तो विषय नाही आपला सध्याचा विषय आहे की बुवा पास्टचा विचार करूच नका. आपण गलती केल्या, ठीक आहे, झाल्या गेल्या पार पडल्या, आता आपण त्याला बदलू शकत नाही. मी पण लाईफमध्ये भरपूर साऱ्या गलती केल्या होत्या, मी ते बदलू शकत नाही. पण प्रेझेंट माझ्या हाती आहे, तर या प्रेझेंटच्या भरोशावर मी मला फ्युचर डिसाईड करू शकतो. म्हणून प्रेझेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याचा आपण सतत विवेक बुद्धीने एकदम शांत डोक्याने विचार करून त्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी काय तर की बुवा व्हॉट नेक्स्ट, तर आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. पहा, तुमच्याकडे स्क्रीनवर दिसत असेल की बुवा काय काय दिसते. डिझायनिंग आहे, मॅनेजमेंट आहे, बॅचलर आहे, त्यानंतर फार्मसी आहे, बीएससी आहे, बीबीए आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्यानंतर 12th नंतर काय काय करिअर मध्ये करू शकता तुम्ही, तर पहा इथं बी फार्म करू शकता, बीएससी इन डेअरी टेक्नॉलॉजी, एमबीए, एम फार्म करू शकता, एमटेक हे नंतर ग्रॅज्युएशन नंतर आहे, बीटेक करू शकता, बीटेक इन ऍग्रिकल्चर, सायन्स टेक्नॉलॉजी, बीएससी ऍग्रिकल्चर, एमएससी, वॉट एव्हर, भरपूर साऱ्या फील्ड आहेत. मी तर सांगू बी शकत नाही, हे तर छोट्याशा कमी सांगितल्या, थोडक्यातच सांगितलं तुम्हाला. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. इंजिनिअरिंग मध्ये लॉट ऑफ ब्रांचेस आहेत. तुम्ही भरपूर साऱ्या ब्रांचेस आहेत, भरपूर काही करू शकता. पण इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की सध्या तुम्ही कन्फ्युज आहात. म्हणजे आमच्या भाषेत बोलायचं झालं तर काय, हँग हा सध्या हँग. आम्ही आमच्याकडे म्हणतो ना की बुवा जर काही समजत नसेल तर हँग झाला तू, असं म्हणत असतो. तर तुम्ही सध्या सगळे काय तर हँग आहात. तर हँग होऊ नका. त्याच्यासाठी तुम्हाला एकदम सोपी उपाय सांगतो की बुवा पहा, हे तुम्हाला स्लाइड दिसत असेल. या स्लाइड मध्ये काय दिसून राहिलं, तर 3 तुमच्याकडे काय तर रकाने आहेत, 3 तुमच्याकडे कॉलम आहेत. एकामध्ये अति आवडणारे, न आवडणारे, काहीच नाही. आता मी एक सांगतो ते एकदम शांततेत ऐका. डोकं जर खराब असेल तर पहिले 2 घंट्याची एकदम शांत झोप घ्या, सट जेवून घ्या, नंतर काय ही गोष्टी करा. सगळ्यात पहिले एक पेपर घ्या, त्या पेपरवरती 3 कॉलम करा. एका कॉलम मध्ये लिहा आवडणारे सब्जेक्ट, दुसऱ्यामध्ये लिहा पहिल्यामध्ये लिहा अति आवडणारे, दुसऱ्यामध्ये लिहा आवडणारे, तिसऱ्यामध्ये लिहा न आवडणारे.
ओके. आता याची लिस्ट बनवा. समजा आतापर्यंत आपण काय शिकलो, मराठी, इंग्लिश, हिंदी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, संस्कृत, हिंदी, हे सगळे सब्जेक्ट शिकलो. ओके. त्यानंतर बी काहीतरी आपण एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी करत असतो, की बुवा जसं कोणाला चित्रकला आवडते, कोणाला पेंटिंग चांगली जमते, कोणाला सिंगिंग चांगलं जमते, कोणाला मिमिक्री चांगली करता येते. ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे पण आपल्या लाईफमध्ये समोर नेऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करायच्या. तर अति आवडणाऱ्या विषयाची लिस्ट करा. सगळ्यात पहिलं समजा आपल्याला काय, जसं माझी गोष्ट, मला मॅथमॅटिक्स आवडते, तर 1 नंबरला मॅथमॅटिक्स आहे. 2 नंबरला मला पियानो वाजवणं आवडते, म्हणजे सध्या जमत नाही आणखी पण आवडते, मला शिकायचं, मी शिकेन. 2 नंबरले, 3 नंबर, आणखीन अशा 2-3 गोष्टी जे मला अति आवडतात. आता याच्यामध्ये काय तर बुवा मला वेगवेगळे पदार्थ खाणं आवडतात, तर ते अशा गोष्टी नका लिहू, काय फुडी नका बनवू. त्यानंतर दुसऱ्यामध्ये की बुवा हे अति आवडतात पण हे आवडतात आपल्याला, जसे की मग फिजिक्स आवडते समजा, त्यानंतर कम्प्युटर आवडते, ह्या त्या गोष्टी जसं की जे आवडतात ते याच्यामध्ये लिहा. आणि न आवडणारे, जसे की भरपूर जणांचं असते की सर मॅथमॅटिक्सच आवडत नाही, मग याच्यामध्ये काय करसान, न आवडणारे सब्जेक्ट लिहिसान. 1, 2, 3 असे समजा जे आपल्याला आवडत नाही ते सब्जेक्ट लिहून टाकायचे. काय करायचं, एक पेज घ्यायचं, पेजमध्ये 3 कॉलम करायचे, आवडणारे, अति आवडणारे, आणि न आवडणारे. ओके. आता याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट तुम्हाला जे आवडते, याच्यामध्ये तुम्हाला जे आवडते, की बुवा सर मला सिंगिंग आवडते, सर मला डान्स आवडते, सर मला पेंटिंग आवडते, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये जे आवडणारे, अति आवडणारे, न आवडणारे, त्या सगळ्या गोष्टी लिहून काढा. झालं. हे लिहिल्यानंतर हे जे आपले न आवडणारे आहेत याच्यावर डायरेक्ट काट मारा, डायरेक्ट फाडून फेकून द्या. टेन्शन घ्यायचं काम नाही, बिलकुल फाडून फेकून द्या, जिंदगीतून फेकून द्या, सरळ. ओके. मग आता आपल्याकडे राहिले अति आवडणारे आणि आवडणारे, हे दोनच आपल्याकडे काय राहिले, 2 ऑप्शन राहिले. आता या 2 ऑप्शन मध्ये आपल्याला सॉर्ट आउट करायचं आहे, की बुवा आपल्याला कोणचं जमते आणि कोणचं झेपते. हे महत्वाची गोष्ट आहे ना. आपल्याला कुठलं जमते आणि कुठलं झेपते. फॉर एक्झाम्पल मला सिंगिंग आवडते पण मला आवाज खराब आहे ना, मग मला ते बरोबर जमणार नाही ना, आणि जमणार नाही ते मला झेपणार बी नाही है ना. लोक तर चपला मारतील मी गाणं म्हणायला लागलो की. तर मग आपल्याला कुठलं व्यवस्थित जमते आणि कुठलं झेपते याचं पहिले आकलन करा, याचं पहिले अनुमान लावा, याच्यावर चिंतन करा, मनन करा. त्यानंतर मग डिसाईड करा की आपल्याला हे व्यवस्थित, हे आपल्याला आवडते, हा विषय आपल्याला आवडते, हे ब्रांच हा विषय आपल्याला व्यवस्थित आवडते, हा आपल्याला जमते, हा आपल्याला झेपणार. तो विषय कुठल्या ब्रांचमध्ये बसते त्या ब्रांचमध्ये ऍडमिशन घ्या. जास्त क्रिटिकल करू नका, जास्त टेन्शन घेऊ नका. आपण काय करतो, माझी मैत्रीण आता बँकिंगला ऍडमिशन घेऊन राहिली, आता मी बँकिंग करतो. माझा मित्र इंजिनिअरिंगला चालला, मी इंजिनिअरिंगला चाललो, असं आपण काय करतो, मेंढीप्रमाणे काम करतो. ते सोडून द्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या समाजात अति हुशार लोक असतात, त्या लोकांच्या नादी लागायचं नाही. कारण की ते अति हुशार आणि अति रिकामचोट लोक असतात, की तू आता 12वी झाला ना, तर त्याला माहित बी नसते 12वीत काय असते. सीईटी झाला ना त्याला सीईटी मध्ये काय धतुरा असते ते माहिती नसते. मग आता तू एक काम कर, तू इंजिनिअरिंगला ऍडमिशन घे, तू पॉलिटेक्निकला ऍडमिशन घे, तू याला ऍडमिशन घे. बस त्याला 2-4 गोष्टी माहित असतात. जो असते ना अति हुशार अति रिकामचोट जो असते ना, त्याला 2-4 गोष्टीच माहित असतात. काय माहित असते, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, BSc आणि BA, BCom, सरलो. याच्यानंतर त्याला काय जिंदगीत आहे ती माहिती नसते. तर त्या लोकांना तर सगळे त्याच्या लोकांपासून सर्वात पहिले वाचा, त्याच्या नादी लागू नका. तुम्ही काय करा, आपल्याला अति आवडणारे आणि या त्या 2 मध्ये आपल्याला जमणारे आणि झेपणारे असे विषय काढा. ते विषय कोणत्या ब्रांचमध्ये बसतात ते पहा आणि त्या ब्रांचमध्ये ऍडमिशन घ्या. कारण की जो विषय आपल्याला आवडते, जो विषय आपल्याला जमते, त्यामध्येच माणूस प्रगती करू शकते. नाहीतर माणूस काय होते, मग समोर चालून आपल्याला त्या गोष्टी व्यवस्थित येत नाहीत. आपण जबरदस्ती करतो, जबरदस्तीचा रामराम काही कामाचा नसते. जबरदस्ती करतो, मग काय मूळ नसते तरी पण करा लागते बुवा, जिंदगी जगा लागते बुवा, अशा गोष्टी करत राहतो. म्हणून हे गलती करू नका. ही गलती मी केली. मला आयुष्यातले 3 वर्ष गमावले. मला आयुष्यातले 3 वर्ष गमावले म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो. माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच, बीटेक झालाय माझं, ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच माझी इच्छा होती की मी MSc मॅथमॅटिक्स करायचं. माझ्या एका मित्राला सांगितलं पण होतं. मी अकोल्यावरून घरी येऊन राहिलो होतो त्या दिवशी. पण सेम कंडिशन माझी, याचं ऐकलं त्याचं ऐकलं की बुवा म्हणे हे करू, तो म्हणे ते करू. मग माझा मित्र तिकडे चालला तर मी त्याच्यासोबत चाललो, हे धंदे केले. त्याच्याच्यानं मला 3 वर्ष गमावले. तर ते 3 वर्ष गमावले नसते तर आज मी कुठच्या कुठे असतो. म्हणून मी तुम्हाला मनापासून सांगून राहिलो की बुवा तुम्हाला जे आवडते ते पहिले सॉर्ट आउट करा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये जे जमते आणि ते झेपते तेच करा. बाकीच्या कोणाच्याच नादी लागायचं नाही.
त्याच्यासाठी आपण हा जास्त व्हिडिओ लंबा बनवणार नाही आहोत. सिंपलमध्ये तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही विचार करा या गोष्टीचा, आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. आणि जर समजूनच नाही राहिलं की सर आता पहा तुम्ही सांगितलं होतं 3 कॉलम करा, 3 कॉलम केले सर, याच्यामध्ये आवडणारे न आवडणारे ते सगळं लिहिलं सर, तरी आम्हाला समजून नाही राहिलं आता काय करायचं, तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. मला फोन करा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. तुम्हाला करायचं आहे नाही करायचं आहे शेवटी तुमचा निर्णय आहे. मी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. आणि हो, एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहून गेली की बापा आता समजा आपण घरातले लहान असू, आपल्या घरात कोणी आपल्यापेक्षा मोठं असेल, आपला भाऊ असेल, आपली बहीण असेल, आपल्या वहिनी असतील, कोणी असेल, आई बाबा जर शिकलेले असतील, तर जर जे शिकलेले असतील, समजा आपला भाऊ असो, बहीण असो, आपल्या वहिनी असो, कोणीही असो, एक वेळेस त्याचा सल्ला घ्यायचा. त्याला सांगायचं की मला काही समजून नाही राहिलं, मी काय करू आता. कारण की आपला जो मोठा असते, आपला भाऊ असो, बहीण असो, आपल्या वहिनी असो, कोणी असो, ते आपल्याला कधीही चांगला सल्ला देतील. एक लक्षात ठेवायचं कधी बिन. आपल्या घरचेच जे आहेत ना, फक्त आपल्याला समोर गेलो पाहिजेत एवढा विचार करतात. बाकी कोणी समोर गेलं पाहिजे असा विचार करत नाही. ना शेजारी ना सोयरेदारी ना कोणीच नाही. फक्त आपल्या घरचेलेच वाटते की आपला कार्यकर्ता समोर गेला पाहिजे. म्हणून एक वेळेस आपण आपल्या घरचेचा सल्ला घ्यायचा की मी हे करू की नाही करू, तुम्ही सांगा मला काही समजून नाही राहिलं. जर नाही समजलं तर मी बसेला, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मला फोन करा, मी सांगतो तुम्हाला. भारत माता की जय, गजानन महाराज की जय.